तर आज आम्ही निघालोय पॅगोडासाठी, पॅगोडा एक्सप्लोर करायला। जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये पॅगोडामध्ये जायचं कसं, रूट कुठला आहे, पॅगोड्याची वैशिष्ट्य, पॅगोडामध्ये जाण्याचा आपल्याला खर्च किती लागतो आणि पॅगोडाला बँद्रा ते पॅगोडा कसं जायचं हे सर्व आपण जाणून घेऊया। तर चलो। आम्ही 9व्या माळ्यावर राहायला होतो, त्यामुळे आम्ही चालत तर 9 माळ्यावरून खाली जाऊ शकत नव्हतो, त्यामुळे आम्ही लिफ्टचा वेट करत उभं राहिलो। लिफ्ट मात्र 11व्या माळ्यावरून खाली येत नव्हती। कशी तरी लिफ्ट खाली आली आणि आम्ही लिफ्ट मध्ये बसून सरळ ग्राउंड फ्लोअरला निघालो। रस्त्यावर येऊन आम्ही खार स्टेशनला जाण्यासाठी रिक्षा पकडली। एका रिक्षामध्ये आम्ही बसत नव्हतो, त्यामुळे आम्ही 2 रिक्षा। गाईस, हे जे आपल्याला भव्य दिव्य दिसत आहे हे आहे खार स्टेशन। खार स्टेशनहून आपल्याला जायचं आहे बोरिवलीला। बोरिवलीला जाण्यासाठी आपण हे एटीएम सारखी दिसणारी मशीन इथून तिकीट काढलं। आपण 4 लोक असल्यामुळे खार टू बोरिवली आपण 4 तिकीट काढले। एका तिकिटाचे लागले आपल्याला 10 रुपये, तर टोटल लागले 40 रुपये। तिकीट घेऊन आम्ही सरळ आलो प्लॅटफॉर्म नंबर 3 ला आणि इथे येऊन आम्ही वेट करतोय लोकलचं। प्लॅटफॉर्म नंबर 3 ला 10 ते 15 मिनिट वेट करून आम्हाला फायनली लोकल मिळाली। लोकलमध्ये जागा नसल्यामुळे आम्ही साईडला उभे राहिलो। बोरिवलीला आम्ही प्लॅटफॉर्म नंबर 4 ला उतरलो आणि एक्झिट घेण्यासाठी आम्ही प्लॅटफॉर्म नंबर 4 वरून सरळ बोरिवली ईस्ट कडे निघालो, कारण बोरिवली ईस्ट वरून आपल्याला गोराईकडे जायचं आहे। ब्रिज वरून खाली उतरल्यानंतर आम्हाला ही लाल परी म्हणजे ही बस दिसली। ही बस गोराईला घेऊन जात होती, परंतु आम्हाला रिक्षाने जायचं होतं। आम्हाला लगेच शेअरिंग रिक्षा इथं मिळाला। शेअरिंग रिक्षाचं इथून भाडं होतं 30 रुपये, परंतु आम्ही 4 लोक असल्यामुळं आम्ही त्याला 100 रुपयामध्ये कन्व्हिन्स करून डायरेक्ट रिक्षा करून घेऊन गेलो। गोराईला उतरल्यानंतर आम्ही बोटकडे एंट्री केली आणि एंट्री करताच आम्हाला इथं छोटीशी फिश मार्केट दिसली। त्या फिश मार्केटमध्ये खूप व्हेरायटीचे असे फिशेस होते आणि खूप सस्त्यामध्ये ते भेटत होत्या। आमची इच्छा तर खूप घ्यायची झाली, परंतु इथंच साईडला आम्हाला तिकीट काउंटर दिसलं। तिकीट काउंटर मध्ये गेलो, तिथून 4 तिकीट एकूण 400 रुपयाला आम्ही घेतले। एकाचं तिकीट आम्हाला पडलं 100 रुपयाला, तर 4 लोकांचे झालं 400 रुपयाला पॅगोडाला जाण्यासाठी। मित्रांनो, पॅगोडा जाण्यासाठी आपल्याला जहाजाने जावं लागतं, तर त्या टायटॅनिक जहाजाचा वेट करत आम्ही रांगेमध्ये उभे राहिलो। टायटॅनिक जहाज तिथे येऊन मात्र उभं राहिलं होतं। तर गाईस, आता आम्ही जहाजामध्ये बसलेलो आहोत, तुम्ही बघू शकता। जहाजामध्ये बसून आता पॅगोड्याकडे आम्ही जातोय। जहाजामध्ये बसून जाताना जो व्ह्यू येतो ना भाई, व्हॉट अ व्ह्यू। तुम्ही व्ह्यू बघू शकता, मुंबई किती भारी दिसते, खूप छान। फायनली जहाजाचा प्रवास करून आम्ही पॅगोड्यामध्ये एंट्री केली। एंट्री करताच इथं तिकीट चेकिंग केली जाते। तिकीट चेकिंग साठी सुद्धा लाईन लागते। तिकीट चेकिंग नंतर लगेच इथं स्टार्टिंगला आपल्याला स्नॅक सेंटर लागतो, जे नाश्त्यासाठी व जेवणासाठी सुविधा अवेलेबल असते, पण ते फ्री मध्ये नसते, इथं पैसे द्यावे लागतात। पाचशे ते 600 मीटरचा प्रवास केल्यानंतर, चालत आल्यानंतर फायनली आम्ही पॅगोड्याच्या मेन एंट्रन्सला पोहोचलो आणि तिथून जो व्ह्यू येत होता ना भाई, व्हॉट अ व्ह्यू यार, एकदम अजुबा असं वाटत होतं। अप्रतिम व्ह्यू तुम्ही बघू शकता। पॅगोडाकडे जात असताना लेफ्ट साईडला पायऱ्यांच्या घंटा मिनार आहे। या घंटा मिनारचा पूर्वीच्या काळी अलर्टनेससाठी उपयोग केला जात होता।
तुम्ही बघू शकता हा अप्रतिम असा घंटा मिळणार आहे. दहा मिनिटाच्या मेडिटेशनसाठी आता आम्ही सर्व रांगेमध्ये उभे राहिलेले आहोत. दहा मिनिट मेडिटेशन करून मन खूप प्रसन्न आमचं झालेलं आहे. पूर्ण बिल्डिंगच्या अवतीभोवती खूप चांगलेसे कॉट लावलेले आहेत जे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप उपयोगी पडतात. हिंदू हो या बौद्ध हो, मुस्लिम हो या जैन, जब जब मन मैल करे तब तब हो बेचैन. तुम्ही बघू शकता सत्यनारायण गोयंकाजी व त्यांच्या धर्मपत्नी इलायचीजी हे त्यांचे स्टॅच्यू आहेत आणि त्यांचा पूर्ण इतिहास इथं लिहिलेला आहे. रिटर्न येताना फर्स्ट फ्लोअरला आपल्याला छायाचित्र, फोटो गॅलरी व व्हिडिओ हॉल बघायला मिळतो. व्हिडिओ हॉलमध्ये पॅगोडा या भव्य दिव्य स्तूपाची स्थापना कशी करण्यात आली, त्यांचं कन्स्ट्रक्शन कसं करण्यात आलं हे 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवण्यात येतं. हा व्हिडिओ हॉलकडे जाण्याचा मार्ग आहे. अशा प्रकारे आपल्याला या व्हिडिओ हॉलमध्ये व्हिडिओ बघायचा असतो, जिथं या भव्य दिव्य स्तूपाची स्थापना कशी करण्यात आली, कन्स्ट्रक्शन कसं झालं ते सर्व दाखवण्यात येतं. व्हिडिओ बघून झाल्यानंतर साईडलाच फोटो गॅलरी आहे. त्या फोटो गॅलरीमध्ये भगवान बुद्धांचं पूर्ण जीवन कसं होतं ते दाखवण्यात येतं. तथागत भगवान गौतम बुद्धांचा असा भव्य दिव्य स्टॅच्यू इथं लावलेला आहे, तो आपल्याला शांतीचं प्रतीक देतो. खाली उतरताना आपल्याला एक गिफ्ट सेंटर लागतं, जिथं तथागत भगवान गौतम बुद्धांचे स्टॅच्यू, बाबासाहेबांचे स्टॅच्यू व खूप अलग अलग व्हेरायटीचे बुक्स आपल्याला तिथं बघायला मिळतात. तुम्ही बघू शकता खूप आकर्षक वस्तू इथं आपल्याला मिळतात. तर गाईज अशा प्रकारे पॅगोडा आहे. सर्वांनी इथं नक्की व्हिजिट करा. खूप आकर्षक आहे आणि खूप इथं शिकण्यासारखं आहे. जय महाराष्ट्र.